मध्य रेल्वेची लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावते। घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे त्यामुळे मोठे हाल होत आहेत। ठाण्याहून मुंबईकडे जाणारी लोकल 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, मध्य रेल्वेची काय अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती विस्कळीत झाली आहे, कारण की मुंबईहून कर्जत असेल, खोपोली किंवा खोपोली या ठिकाणी जी लोकल सेवा आहे ती तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत। त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये जर आपण परिस्थिती जर बघितली तर ह्या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला प्रवाशांची पाहायला मिळत आहे, कारण की जे चाकरमानी वर्ग आहेत ते घरी परतताना देखील त्यांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। कारण की सकाळच्या सुमारास देखील मध्य रेल्वेची जी लोकल सेवा ती विस्कळीत झाली होती, त्यानंतर दुपारच्या सुमारास देखील झाली होती आणि आता घरी परतताना देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे जी लोकल्स आहेत त्या उशिराने धावत आहेत, त्यामध्ये चढताना ज्या महिला आहेत त्यांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहेत। जीव मुठीत धरून या ठिकाणी लोकलचा प्रवास या महिला वर्ग हे प्रवासी हे करत आहेत। मात्र अजून देखील कोणताही ह्या ठिकाणी तोडगा या ठिकाणी काढला नाहीये, कारण की मध्य रेल्वेची जी लोकल सेवा ती वारंवार विस्कळीत होत आहे। त्यामुळे त्याचे परिणाम हे जे चाकरमानी वर्ग हे जे प्रवास आहे त्यांना करावा लागत आहेत। त्यामुळे आता ठाण्यामध्ये जर आपण ही परिस्थिती जर पाहिली, मोठ्या प्रमाणात जी प्रवाशांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर दुसरीकडे कर्जत असेल, कसारा या ठिकाणी जी लोकल सेवा आहे ती मुंबईकडे जाणारी ती तब्बल 30 ते 35 मिनिटं उशिराने धावत आहेत। निखिला, धन्यवाद मयुरेश एकूणच माहितीबद्दल। तर मध्य रेल्वेची लोकल सेवा सध्या 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे।